गुड मॉर्निंग फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही सर्व? आशा करते सर्व स्वस्त आणि मस्त असणार। तर आज एक छोटासा ब्लॉग तुमच्यासाठी मी घेऊन आलेले आहे आणि आशा करते तुम्हाला सर्वांना हा ब्लॉग नक्कीच आवडेल। तर बनून राहा ब्लॉगमध्ये, छोट्याशा माझ्या ब्लॉगमध्ये शेवटपर्यंत दाखवते मी आज तुम्हाला माझे एक छोटंसं ब्लॉग। तर आपलं हे गार्डन आहे, या गार्डनमध्ये बघू शकता तुम्ही इकडे किती छान कुंदाचे झाडं निघालेले आहेत आणि तिथे त्याला फुलं पण आलेले आहेत। बघा छानसे फुलं आलेले आहेत आणि हे कुंदाचे झाडं लावलेले नाही आहे, आपोआप निघालेले आहे। मला वाटतं हे मागच्या वेळेचे जे रोपटे होते पूर्ण कापले आम्ही, त्याला खूप जास्त झाले होते तर त्यामधलंच काहीतरी हे बी याचं पडलं असेल, तर एवढे रोपटे निघालेले आहेत। तर किती छान ना। आणि मला वाटतं जानेवारीपर्यंत याचे खूप छान फुलं येतील याला। आणि आंब्याचं झाड उन्हाळ्यामध्ये त्याला खूप सारे आंबे लागलेले होते आणि मी याच्या रेसिपीज पण खूप बनवलेल्या आहेत। माझ्या आयडीला मी टाकलेले आहे, चॅनलवर टाकलेले आहे याची रेसिपी। आणि इथे आलेले आहेत डाळिंब, हे डाळिंबाचं झाड आहे। तर बघू शकता किती छान डाळिंब आलेला आहे याला। हे आता तोडत नाही सध्या, याला पिकायचे आहेत। तर आतमध्ये आहेत परत। आणि काय होतं की इकडे सकाळी सकाळी खूप छान पक्षी येतात ना, तर पक्षी ते खाऊन टाकतात। तर कधी कधी दिसत पण नाही की डाळिंब आलेले आहेत म्हणून। इकडे निंबूचं झाड आहे, तर आताच याला 9 ते 10 निंबू लागलेले होते, तर मी तोडले त्याला। आणि छान रसाळ निंबू आहे हे, आणि याला 12ही महिने निंबू येत असते। आणि हे आहे आमचं चिकूचं झाड। तर बघा याला सुद्धा चिकू आलेले आहे, याला सुद्धा छान चिकू येत आहे आता। आणि हे चिकू सुद्धा पक्षी ठेवत नाही, पूर्ण पक्षी खाऊन घेतात चिकू। तर ते म्हणतात ना की दाणे दाणे पर लिखा है खाने वालों का नाम। तर अशामध्येच काही आहे, ज्यांच्या नशिबी आहे त्यांना भेटतं। तर छान, त्यांच्यासाठी पण निसर्गाने बनवून ठेवलेलं आहेत ना, तर त्यांच्या नशिबाचं त्यांना मिळतातच। 2 दिवसापासून थोडं गरम झालेलं होतं नागपूरला, खूप हॉट झालेलं होतं। आणि आता परवा थोडा पाऊस आला, अर्धा तास पाऊस आला, त्यांनी जास्त नाही, त्यांनी आणखी उमस झालेलं होतं। आणि काल जो पाऊस आला तो भयंकर पाऊस आलेला, खूप पाऊस आलेला होता। तर बघू शकता किती सारं पाणी भरलेलं आहे इकडे, किती सारं पाणी भरलेलं आहे। आणि खूप पाऊस आला रात्रभर पण पाऊस होता, खूप पाऊस आला। तर आता आज थोडं थंड वाटत आहे। आणि हे आहे पेरूचे झाड, या पेरूच्या झाडाला असे फुलं येत आहे, म्हणजेच बार येत आहे। आणि तो हवेनी किंवा पावसाने झडून जाते। आणि छान छोटे छोटे आता याला पण पेरू यायला लागलेले आहे, बघू शकताय बघा पेरू छान। आणि हे पेरू कुठे जाते काही दिसतच नाही, दिसतात एवढे असताना दिसतात, पण नंतर गायब होऊन जाते, म्हणजेच पक्षी खाऊन घेत असणार किंवा हवेने वगैरे झडून जात असणार। तर अशा आहे। आणि हा गार्डनचा दुसरा पोर्शन आहे। तर मी जेव्हा लाईव्ह घेत असते तर मी इथे बसते लाईव्हला। तर हे आमचं एक छोटंसं गार्डन आहे, जिथे मी छोटे छोटे फुलझाडं लावलेली आहेत, तर बघू शकता। आणि इथे रेसिपी शूट करते कधी कधी। आणि हे आहे परत दुसरं पेरूचं झाड, इथे सुद्धा पेरू येतात, याला सुद्धा येतात पेरू। आणि खूप छान गोड असते याचे पेरू, माहिती आहे, कच्चे पण असते ना तरी सुद्धा गोड लागते, असे तुरट वगैरे लागत नाही। याला बघा ते छान फूल आलेले आहे। आणि आमच्या इकडे पाळणा आहे, म्हणजे झुला। आणि ते छान जास्वंदची फुलं सुद्धा आलेले आहेत। तर आपल्या रोजच्या देवपूजेसाठी छान फुलं इथे मिळून जाते आपल्याला देवघर सजवासाठी। तर छान आहेत सर्व, पॉझिटिव्ह वाटते गार्डनमध्ये आल्यानंतर, छान फुलं वगैरे दिसतात। आणि एक महत्त्वाचं म्हणजे 2 पेरू मला काल इथे दिसले, बापरे बघा, कालच मला इथे 2 पेरू दिसले। मी तोडणार पण होते, पण म्हटलं जाऊ दे उद्या तोडणार। तर बघा हा एक आणि हा एक। तर म्हटलं ना मी की इथे पक्षी येतात ना, पक्षी खाऊन घेते, तर काल ते खाऊन घेतलं पक्ष्यांनी बहुतेक। हे बघा अर्धा आहे, पक्ष्यांनी खाऊन घेतलं। असेच येतात आणि पक्षी खाऊन जातात, तर छान आहे, त्यांना पण इथे काहीतरी खायला मिळतं, प्यायला मिळतं, छान। तर असा हा छोटासा ब्लॉग आहे, तुम्हाला कसं वाटलं तर सांगायला विसरू नका। असं छान वाटतं ना, पूर्ण हिरवळ हिरवळ बघायला इकडे, खूप छान वाटतं। सकाळी सकाळी एक्सरसाइज करायला वगैरे पण खूप छान आहे इथे। तर मी इथेच याच गार्डनमध्ये सकाळी योगा वगैरे करत असते। तर एखाद दिवशी मी योगाचं शूट करेल, कारण मला ते चांगलं वाटत नाही शूट करायला, पण तरी मी आता डेली रुटीन टाकणार आपली, किती वाजता उठते आणि किती वाजता काय काम करते ते सर्व तुमच्याशी शेअर करणार। आणि हे आहे लाजुळीचं झाड आहे, बघा बघा कसं झालं, हात लागताच
तर हे आहे छोटंसं गार्डन आमचं. चला मी तिथे तुम्हाला एक वनस्पती दाखवते. तर ही वनस्पती आहे काय म्हणते याला, लाजोळीचं झाड ज्याला म्हणते लाजोळी. तर बघा हात लावल्याबरोबर म्हणजे आपला स्पर्श झाल्याबरोबरच ही लाजोळी कशी बंद होऊन जाते. हे बघा छान याला फुलंसुद्धा आलेलं आहे. फुलाचा कलर बघा लॅव्हेंडर कलर किती सुंदर आलेला आहे याला. तर अशाच प्रकारे हे. आणि एकदा माहिती आहे KBCमध्ये सुद्धा याचा प्रश्न केलेला होता. एका सदस्याला विचारला होता प्रश्न की अशी कुठली वनस्पती आहे की जे ज्यामध्ये मानवी गुण आहेत. अशी कुठली वनस्पती आहे ज्याच्यामध्ये मानवी गुण आहेत. तर ती वनस्पती म्हणजे लाजोळी, ज्याला हात लावल्याबरोबर लाजतात. तर यामध्ये थोडंसं मानवी गुण आहे की जसं एखादी बाई कशी गोड लाजते ना, गोड लाजते, तशी ही लाजवंती आपल्या हाताचा स्पर्श झाल्याबरोबर खूप छान गोड लाजते. गोड लाजते ही बघा किती छान. तर बघा असे आहे. तर असं आहे आमचं छोटंसं गार्डन. आणि यामध्ये काय काय ते आज मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. तर आशा करते तुम्हाला नक्कीच आवडेल. तर चला भेटूया नंतरच्या रेसिपीमध्ये म्हणा किंवा छोट्याशा ब्लॉगमध्ये आपल्या. तर अशाच मस्त मस्त रेसिपीसाठी किंवा छोट्याशा ब्लॉगसाठी बनवून राहा म्हणणं की रसोईमध्ये. तर आपला हा इथे आहे दगडू. दगडू दगडू हे बघा दगडू आहे इथे. आणि हा आहे आपला पॅरट मिट्टू. मिट्टू जेव्हा याच्याजवळ आलं बोलायला तेव्हा हा बोलत नाही, दूर गेलं की मग आवाज देतो. तर चला बाय सर्वांना.